तर आज बेस्टच्या 9व्या दिवशी खरं तर याचा मोठा परिणाम या संपाचा मुंबईतल्या वाहतुकीवर देखील बघायला मिळतोय। या संपामुळे खासगी वाहनांच्या वाहतुकीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। इथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। तर गेल्या 8 दिवसांपासून सामान्य मुंबईकर अशा प्रकारे वाहतूक कोंडीचा सामना करतोय, कारण आपण पाहतोय बेस्ट संपाचा आजचा 9वा दिवस आहे। त्यामुळे निश्चितच केवळ बसवर अवलंबून असणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत आणि त्यांना अशा प्रकारे प्रायव्हेट कार किंवा प्रायव्हेट वाहनांच्या सहाय्याने आपला प्रवास पूर्ण करावा लागतोय। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे। आजचा 9वा दिवस आहे आणि आजही रस्त्यावर एकही बेस्ट बस उतरली नाही। त्यामुळे जे चाकरमानी आहेत ते आपापली वाहनं घेऊन किंवा मिळेल त्या वाहनाने आपल्या कामाच्या स्थळी जाताना पाहायला मिळत आहेत, परंतु त्यामुळे मात्र रस्त्यावर वाहनाची कोंडी होत असून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। आपण आहोत आता चेंबूर सांताक्रूज लिंक रोडवर। आपण बघू शकतो कशा प्रकारे वाहतूक कोंडी झालेली आहे, मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचबरोबर जे वाहन चालक आहे ते बेशिस्तीत वाहन चालवत असल्यामुळे त्याचा फटका इतर वाहन चालकांना बसतोय। हा आहे चेंबूर सांताक्रूज लिंक रोड, सांताक्रूजकडे जाणारा रस्ता आहे। याच रस्त्यावरून BKC अथवा विमानतळाकडे जाण्यासाठी रस्ता आहे। मोठ्या प्रमाणात वाहनं जातात, परंतु हा रस्ता पूर्णतः जाम झालेला आहे, पूर्णतः वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास हा 1 किलोमीटरचा पूल आहे आणि त्यानंतर छेडानगरकडे जाणारा सुद्धा जवळपास 800 मीटरचा पूल आहे। या पूर्ण पुलापर्यंत ही वाहतूक जाम झालेली आहे, वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। या जो संपाचा फटका आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे, परंतु अजूनही संप पूर्णतः मिटलेला नाही आहे, तोडगा निघालेला नाही आहे। त्यामुळे वाहन चालकांना आजही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि तर डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी आहे। डोंबिवलीमध्ये भाजप शहर उपाध्यक्षाच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। धनंजय कुलकर्णी असं या भाजपच्या शहर उपाध्यक्षांचं नाव आहे। या शस्त्रांमध्ये चॉपर, तलवारी, एअरगन, फायटर, चाकू, सुरे, कुऱ्हाडी अशा साहित्याचा समावेश आहे। तर कल्याण गुन्हे शाखेनं या दुकानावर धाड टाकत ही कारवाई केली आहे। सुसंस्कृत शहरात भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे अशा प्रकारे शस्त्रसाठा आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। आणि तर बातमी आहे मराठवाड्यातून। मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना शिवसेनेकडून पशुखाद्याचं वाटप करण्यात येत आहे। नांदेडमधल्या काकांडी गावातही पशुखाद्याचं वाटप युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात येणार होतं। आदित्य ठाकरेंनी ग्रामस्थांशी बातचीत करत काही जणांना पशुखाद्यही वाटलं आणि यानंतर आदित्य ठाकरेंची पाठ वळताच शिवसेनेनं मदत म्हणून पाठवलेलं हे पशुखाद्य लुटण्यासाठी या ठिकाणी गावकऱ्यांची अक्षरशः झुंबड उडाली। तर सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गरजेनुसार गावकऱ्यांना हे पशुखाद्य वाटप करावं असं नियोजन केलं होतं, पण काकांडीमध्ये मात्र ज्याच्या हाताला लागेल तो अक्षरशः पोतं उचलून नेत होता, तर काहींनी तर 4-4 पोती या ठिकाणी पळवून नेल्याचा प्रकार घडलाय। ग्रामस्थांच्या अशा प्रकारे लुटालुटीमुळे अनेक गरजू शेतकऱ्यांपर्यंत हे पशुखाद्य पोहोचूच शकलेलं नाहीये। आणि या संदर्भात मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मुजीब, खरं तर अशा प्रकारे पशुखाद्याचं वाटप करताना नियोजन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच नियोजनाचा अभाव या ठिकाणी बघायला मिळतोय आणि त्याची परिणिती म्हणजे काही गरजू शेतकऱ्यांपर्यंत हे पशुखाद्य पोहोचलेलं दिसत नाहीये। बरोबर आहे। काल काकांडीमध्ये हा कार्यक्रम होता। सध्या आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत, शेतकऱ्यांशी ते संवाद साधत आहेत। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून ते पशुखाद्याचं वाटप आणि इतर साहित्यांचं वाटप करतायत। काल काकांडी इथे त्यांचा कार्यक्रम होता। ते पोहोचण्याआधी तिथला विद्युत पुरवठा खंडित झाला। मोबाईलच्या टॉर्चमध्येच त्यांनी काही शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अंधार असल्यामुळे त्यांना पण आपला हा जो दौरा आहे तो कार्यक्रम तो आटोपता घ्यावा लागला। काही जणांना त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तिथं खाद्य वाटप केलं आणि ते निघून गेले। ते निघून गेल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना गरजेनुसार ज्या ज्या शेतकऱ्यांना हवं आहे त्या शेतकऱ्यांना हे पोते वाटप करावं असं नियोजन होतं, परंतु इथं अंधार असल्यामुळे आणि अचानकपणे काही गावकरी ते त्या पोत्यांवरती तुटून पडले आणि अक्षरशः 2 मिनिटात मध्ये ते संपूर्ण 150 पोते तिथल्या गावकऱ्यांनी गायब केले। विशेष म्हणजे इथले जे प्रमुख आहेत गावातले ते आवाहन करत होते की अशा प्रकारे तुम्ही असंस्कृतपणा दाखवू नका, अशा प्रकारे तुम्ही गावाची बदनामी करू नका, परंतु गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। आणि जे कॅमेरामॅन होते, माध्यमांचे जे कॅमेरामॅन होते त्यांना शूटिंग घेण्यासही या लोकांनी नियोजन खरं तर असणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद या तपशिलांसाठी।